कोविड आणि प्रशासकीय काळानंतर पहिल्यांदा वसई-विरार महापालिकेमध्ये आरोग्य सभापतीचा कार्यकाळ सुरू झालेला आहे आणि आरोग्य सभापती यांचे दौरे जे आहेत आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत। सध्या माझ्यासोबत सभापती निलेश देशमुख आहेत। निलेशजी, आपण आता दौऱ्यांना सुरुवात केलेली आहे, हॉस्पिटलची पाहणी आपण करत आहात। काय नेमकं याची जाणीव होते, कशा पद्धतीने? कारण कोविड आणि कोरोनाच्या प्रशासकीय काळाच्या नंतर तुम्ही पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जाताय। खरं म्हणजे मी या सगळ्या हॉस्पिटल आता भेट देत आहेत। या भेट देताना काही गंभीर त्रुटी निदर्शनास आलेल्या पण आहेत। खरं म्हणजे गेल्या 20 ते 25 या काळात, प्रशासकीय काळात ज्या काही सुधारणा हव्या होत्या किंवा ज्या काही त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला होती ती न झालेली आहे। कोविड काळात फक्त हॉस्पिटलचे निर्माण केलं झालं, पण त्या हॉस्पिटल झाल्यानंतर त्यामध्ये पुढच्या सुविधा आहेत त्या देण्याचं किंवा त्या पूर्ण करण्याचं काम काय झालेलं नाही आहे। कारण अधिकारी वर्गाचं आणि जनतेचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संवाद नसल्यामुळे हे कामं अपूर्ण आहेत। परंतु आता लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत। या ठिकाणी समितीचं गठन झालेलं आहे। या समितीच्या 15 सदस्यांच्या माध्यमातून आम्हाला काही ज्या काही गोष्टी नागरिकांकडून आम्हाला ज्या काही सूचना आलेल्या आहेत किंवा तक्रारी झालेल्या आहेत याच्यावर आम्ही निश्चितपणे काम करू आणि जास्तीत जास्त सुविधा या वसई-विरार शहरातील नागरिकांना आरोग्य विभागामार्फत देण्याचा आम्ही प्रयत्न करू। प्रामुख्यानं महत्त्वाच्या अशा कोणत्या सुविधा आहेत की जे नागरिकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत? या ठिकाणी आम्ही या MRIच्या सुविधा असतील किंवा CT स्कॅन असेल किंवा वेगवेगळ्या चाचण्या असतील ज्या आतापर्यंत महापालिकेच्या माध्यमातून घेतलेल्या नाही आहेत किंवा ज्याची उपलब्ध झालेली नाही आहेत। पण हे करत असताना या ठिकाणी डायरेक्ट महापालिकेच्या अंतर्गत न करता काही ठिकाणी पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून काही गोष्टी करता येतात का? तर याच माध्यमातून आम्ही कृष्णा डायग्नोस्टिक म्हणून जी काही कंपनी आहे याच्यावर काही करार करण्याचा आम्ही आता जवळपास निश्चित झालेला आहे आणि या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही नालासोपारा पश्चिम येथे सुरू करण्याच्या भूमिकेत आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी महापालिकेच्या वैद्यकीय मुख्य आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर भक्ती चौधरी। मॅडम, एकूण या सगळ्या परिसरामध्ये आपली प्रामुख्याने किती हॉस्पिटल आहेत, किती OPD निघतात आणि लोकांना कशा पद्धतीने सुविधा मिळतात? आपले महानगरपालिकेचे टोटल 7 हॉस्पिटल्स आहेत आणि 2 माता बाल संगोपन केंद्र आहेत। त्याच्यामध्ये सरासरीला आपल्याला वार्षिक आपली OPD जी आहे ती 5 ते 7 लाखाच्या घरात असते। प्लस आपली जी IPD आहे ती 30,000 पर्यंत होते। आपले जे डिलिव्हरी रेट आहे तो आपला 11,000 ते 13,000 आपल्या महानगरपालिकेच्या फक्त ज्या सेंटर्स आहेत तिकडे डिलिव्हरी होतात। आणि काही आपले जे टर्शरी ऑपरेशन्स असतील किंवा टर्शरी सुविधा देण्याच्या तर ते आपले ऑपरेशन्स काही 1,000पर्यंतच्या घरात आहेत। आणि त्याच्यामध्ये आपण ज्या सुविधा देतो त्यामध्ये आपले प्रामुख्याने OPD सर्व्हिसेस आहेत, एमर्जन्सी आहे, नंतर आपले ANC PNC जसं गरोदर मातांचं गरोदर पूर्वीचा तपास आणि गरोदरपणाच्या नंतरचा तपास, लसीकरण आहे, नंतर ICU सर्व्हिसेस आहे, डायलिसिस आहे, ऑफ्थॅल्म आणि ENTचे आपले डेडिकेटेड सेंटर आहे कौल सिटीला जिकडे आपण डोळ्याचं आणि कान नाक घशाचे ऑपरेशन्स करू शकतो। प्लस आपले ICTC सेंटर आहे, ART ज्याला HIV पेशंट्सला ज्यांना आपल्याला ट्रीटमेंट द्यायला लागते तर ते सेंटर्स आहेत आपले डेंग्यू आणि मलेरियाचे जे एक्सटेंडेड सर्व्हिसेस द्यावे लागतात, टेस्टिंग करावे लागतात हाय रिस्क, त्यांची आपली सर्व्हिसेस आपण इकडे दिले जातो। ICU आहेत, NICU आहे आणि आपले ज्या स्पेशलिस्ट सर्व्हिसेस आहेत जे स्पेशलिस्ट आपले OPD चालतात आणि TB सर्व्हिसेस हे आपण प्रामुख्यानं या सगळ्या जे महत्त्वाचे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये सुरक्षेची जी जबाबदारी आहे ही कुठेतरी कमतरता जाणवते। अनेक ठिकाणी स्वच्छतेचा सुद्धा बोजवारा उडवलेला दिसतोय। तर अशा वेळी आपण कसे पावलं उचललेली आहेत किंवा याबाबतचे काही प्रस्ताव आपले दाखल आहेत का? निश्चितच सुरक्षेच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की जो पेशंट येतो कॅज्युअल्टीला मोस्टली आमच्याकडे या घटना होतात की पेशंट ऑलरेडी रिलेटिव्स ॲजिटेटेड असतात, डॉक्टर असतो तो ऑलरेडी एक पेशंट बघत असतो, त्यामध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन होऊन त्यांच्यामध्ये तो वाद किंवा तणाव निर्माण होतो, त्यामध्ये हे सुरक्षिततेचा हा वातावरण तिकडे निर्माण होतो। तर आपण आपली जी सुरक्षा वाढवण्यासाठी आपण मागणी ऑलरेडी केलेली आहे आणि त्याचे देखील पॉझिटिव्ह पावलं तशी उचलली जात आहेत मुख्यालयातून। तर नजीकच्या काळामध्ये आपल्याला सुरक्षितता पण वाढेल आणि जे आपले स्वच्छता म्हणताय तुम्ही त्यामध्येही आपल्याला कसं काय अपग्रेडेशन करता येऊ शकतं ते आपण बघत आहोत। निश्चित सर, ज्यावेळेस आपण सभापती झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे मॅडमने सांगितलं की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाढीव संख्याबळ वाढवणं गरजेचं आहे, याबाबत जे सुरक्षा रक्षक जे काय आहेत याच्यासाठी आपल्याकडून काय पाठपुरावा होणार? खरं म्हणजे ह्या ठिकाणची कार्यरत असे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांची पण सुरक्षा महत्त्वाची आहे। परंतु ह्या माध्यमातून मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की करदात्याचा पैशाचा जो वापर आहे तो एक योग्य प्रकारे झाला पाहिजे। म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमत असताना या ठिकाणी त्यांच्यावर काही डिजिटली म्हणजे एकदाच इन्व्हेस्टमेंट करून त्याची कंट्रोल रूम करून त्या ठिकाणी
त्याद्वारे पण आपण सुरक्षा करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातनं पण मी प्रयत्न करणार आहेत. खास करून हे प्रकार रात्रीच्या वेळेला घडत असतात, त्यामुळे दिवसभरामध्ये हे प्रकार नसून रात्रीच्या वेळी जास्त घडत असताना रात्रीच्या वेळेपुरताच काही सुरक्षा रक्षक नेमता येतील का आणि याच्याकडनं काही कॅमेराचा सर्व्हिलन्स वाढवता येऊन त्याचं सेंट्रलाइज करून स्थानिक पोलीस स्टेशनची या ठिकाणी लिंक देऊन त्याच्यावर त्यांच्यामार्फत पण काही अंकुश ठेवता येईल का, अशा प्रकारचा आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत. निश्चितच आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये प्रामुख्यानं जवळपास मोठे हॉस्पिटल जे आहेत आणि त्या ठिकाणी जी OPD वाढते त्या OPDवरती या ठिकाणच्या नागरिकांना, येणाऱ्या रुग्णांना आणि इथल्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं चांगली सुरक्षितता मिळू शकते, त्या नागरिकांना कशा सोयीसुविधा मिळते याकडे भर दिला जाईल असं सभापती आणि वैद्यकीय अधिकारी या दोघांनीही सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना काय फॅसिलिटी मिळते हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.